नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। अजित पवार आणि फडणवीस थेट एकमेकांना भिडले। निवडणुकी आधीच मोठा वाद, तर कोणत्याही महत्त्वाची बातमी पाहूया। भोर रायगड मुळशी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले माजी आमदार संग्राम थोपटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार शंकर मांडेकर हे आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे। मतदारसंघात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे नियोजन आणि विकास कामांच्या श्रेयवादातून या दोन्ही नेत्यांचे चांगलेच वाद विकोपाला पोहोचले। आधी शंकर मांडेकर यांनी पत्रकार परिषद घेत संग्राम थोपटे यांच्यावर थेट टीका केली। त्यानंतर थोपटे यांनी देखील पत्रकार परिषद घेत त्याला उत्तर दिलं आहे। यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना देखील लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। संग्राम थोपटे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी माझ्यावरती खोटे आरोप केले आहेत। मतदारसंघातील जनतेचे जो निर्णय दिला तो मान्य केला आहे। आता पुढील राजकीय वाटचालीला देखील सुरुवात केली। झालेल्या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी मतदारसंघातील जे मतदार माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। त्यामुळे विविध सरकार कामे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्याचा माझा प्रयत्न आहे। आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या नियोजनाबाबतही थोपटे यांनी मांडेकरांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सूचनेनुसार मी जे नियोजन करतोय याची मिरची तुम्हाला झोंबली का, असा थेट सवाल थोपटे यांनी मांडेकर यांना विचारला आहे। तसेच माझ्या 15 वर्षाच्या कामांचे प्रगती पुस्तक पाठवतो, मग काय माझे कामे झाली ते समजेल, असंही मांडेकर यावेळी म्हणाले। मतदारसंघामध्ये जी काही विकास कामं करण्यात येत आहे त्या विकास कामाचं श्रेय घेण्याचं काम मला आमदार करत आहे। ही सगळी विकास कामं मंजूर करण्याचं काम पालकमंत्री म्हणून अजित पवार करत असल्याचे सांगत आहेत। मात्र मुख्यमंत्र्यांचे नाव घेणं हे टाळत आहेत। राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री एकत्रित काम करत असताना इथं मात्र स्थानिक आमदार राजकारण करत असल्याचा आरोप देखील संग्राम थोपटे यांनी केला आहे। तुम्ही निवडून आले हेच तुमचं भाग्य आहे, असं म्हणत अजित पवार गट आणि फडणवीस यांचा गट आमने सामने भिडला।